नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला देण्यात आलेल्या 5% आरक्षणाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राज्य शासनाने सुधारित शासन निर्णय जारी करत 23 डिसेंबर 2014 रोजी देण्यात आलेले आरक्षण रद्द केल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे मुस्लिम समाजासाठी सुरू असलेली जात प्रमाणपत्र वितरण आणि वैधता प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात आली आहे. हे आरक्षण काँग्रेस आणि एनसीपी आघाडी सरकारच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलं होतं. त्यावेळी मंत्रिमंडळात मुस्लिम समाजाला शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 5% आरक्षण देण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला होता. दरम्यान सरकारने यापूर्वी मराठा समाजाला 16% आणि मुस्लिम समाजाला 5% आरक्षण जाहीर केलं होतं. त्यामुळे राज्यातील एकूण आरक्षणाची मर्यादा 73% पोहोचली होती. नवीन शासन निर्णयानुसार 23 डिसेंबर 2014चा शासन आदेश आणि संबंधित परिपत्रक रद्द करण्यात आलं असून पुढील प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. या निर्णयामुळे शैक्षणिक प्रवेश आणि नोकरी भरती प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील अल्पसंख्याक विभागात गंभीर घडामोडी उघडकीस आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर काही तासात मंत्रालयातून 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिला गेला, ज्यामुळे राज्यभर संताप व्यक्त केला गेला होता. राज्यात शोककळा पसरली असताना आणि शासकीय दुखवटा जाहीर असताना मंत्रालयातून गुपचूप प्रमाणपत्र जारी करण्याच्या निर्णयामुळे तीव्र टीका झाली होती. विरोधकांनी राज्य सरकारवर आरोप केला की फाईलमागे आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. कारवाई म्हणून अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेना यांची बदली करण्यात आली असून पुढील सखोल चौकशी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक फाईलमागे 25 लाखाची देवाणघेवाण झाल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला आहे. ज्या फाईल्सना मंजुरी देण्यात आली होती त्यांना आता स्थगिती देण्यात आली आहे. तसेच ज्याने ही गडबड केली त्याच्यावर कारवाई करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अपघातानंतर विमानातील ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती समोर आल्यानं या प्रकरणात नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी सोशल मीडियावर याबाबत शंका उपस्थित करत ब्लॅक बॉक्सची सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते ब्लॅक बॉक्स अत्यंत उच्च तापमान आणि तीव्र धक्का सहन करण्यासाठी बनवलेला असतो. तो विमानाच्या शेपटीत बसवला जातो कारण अपघाताच्या वेळी हा भाग तुलनेने सुरक्षित राहतो. संबंधित विमानाची शेपटी पूर्णपणे जळालेली नसताना ब्लॅक बॉक्स कसा जळला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना गती येत आहे. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. राज्य शासनाने 2026 मधील सर्व ग्रामपंचायतीसाठी प्रभाग वाढ रचनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला असून प्रभाग रचनेचे काम 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी आदेश जारी केला असून जिल्हा अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी ठेवण्यात आली आहे. प्रभाग रचना 3 टप्प्यात पार पडेल, ज्यात तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष पाहणीवर भर असेल. सर्व हरकतींचा निपटारा आणि प्रस्तावाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी 28 एप्रिलपर्यंत अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करतील. अंतिम प्रभाग रचना 4 मे 2026 रोजी अधिकृतरित्या प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे गाव पातळीवरील निवडणूक चित्र स्पष्ट होईल आणि राजकीय इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. भिवंडी महानगरपालिका महापौर पदाच्या निवडणुकीसाठी राजकीय तापमान वाढलं आहे. कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं पाठिंबा दिला असून शिवसेना महापौर पद स्वतः जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे. भाजपमध्ये नाराजी पसरल्यामुळे महापौर पदासाठी त्यांचा पाठिंबा मिळणार नाही. महापालिकेत बहुमतासाठी लागणारी संख्या जुळवण्यासाठी शिवसेना भाजपमधील काही नगरसेवकांना संपर्कात ठेवत आहे. भिवंडी महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक महायुतीत लढवली गेली होती. भाजपचे 22 आणि शिवसेनेचे 12 सदस्य निवडून आले, पण बहुमतासाठी 46 लागतात. विलास पाटील यांना अटक झाल्यानंतरही शिवसेना महापौर पदासाठी प्रयत्न करत आहे आणि 20 फेब्रुवारीला महापौर पदाची निवडणूक होणार आहे. नरेंद्र मोदी आणि मॅक्रोन यांच्यात मुंबईतील बैठकीदरम्यान भारत-फ्रान्स संबंधांना स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा नवा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्य अधिक व्यापक आणि परिणामकारक करण्याचा निर्धार व्यक्त केला. इंडिया फ्रान्स इनोव्हेशन 2026च्या उपक्रमाअंतर्गत गेटवे ऑफ इंडिया येथे नेत्रदीपक 3D लाईट शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की भारत फ्रान्स भागीदारी ही विश्वास, लोकशाही मूल्ये आणि कायद्याच्या राज्यावर आधारित आहे. संरक्षण, स्वच्छ ऊर्जा, अवकाश, उदयोन्मुख तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आरोग्य क्षेत्रात संयुक्त नवे उपक्रम केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच क्रिटिकल मिनरल्स, बायोटेक्नॉलॉजी आणि ॲडव्हान्स मटेरियल्समध्ये सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. दोन्ही देशांनी दहशतवाद विरोधी सहकार्य, इंडो पॅसिफिक परिसरातील शांतता आणि बहुपक्षीय संस्थांमध्ये सुधारणा या बाबतीतही आपली सामूहिक भूमिका स्पष्ट केली. सांस्कृतिक देवाणघेवाण मजबूत करण्यासाठी फ्रान्समध्ये स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र सुरू करण्याची घोषणाही करण्यात आली. भारत फ्रान्स भागीदारी भविष्यात अधिक प्रभावी, व्यापक आणि जागतिक स्थैर्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे. टीम इंडिया ICC T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीतील आपला चौथा आणि अखेरचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. आज भारत आणि नेदरलँड यांच्यात सामना होणार आहे. सलग 3 सामने जिंकत टीम इंडियानं सुपर 8 फेरीत दिमाखात प्रवेश केला असून हा सामना भारतासाठी औपचारिक ठरणार आहे. त्यामुळे लढतीत प्लेइंग 11मध्ये अद्याप संधी न मिळालेल्या खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. भारताने आतापर्यंत दमदार कामगिरी करत गटात आपले वर्चस्व सिद्ध केलं आहे. फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही आघाड्यांवर संघ संतुलित दिसत आहे. त्यामुळे नेदरलँड विरुद्धही विजयी मालिका कायम राखण्याचा भारताचा प्रयत्न असेल. झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळे रद्द झाल्यानं दोन्ही संघांना 1-1 गुण मिळाले. झिम्बाब्वेने याआधी खेळलेले दोन्ही सामने जिंकले होते आणि 5 गुणांसह सुपर 8 फेरीत पोहोचणारी 7वी टीम ठरली. या रद्द झालेल्या सामन्यांमुळे गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड सुपर 8 फेरीतून बाहेर झाले. टीम इंडियाच्या सुपर 8 फेरीतील सामन्यांचं वेळापत्रक ठरलं असून भारताचा पहिला सामना 22 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. दुसरा सामना 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वे विरुद्ध आणि अंतिम सामना वेस्ट इंडिज विरुद्ध ठरला आहे. भारताने 15 फेब्रुवारीला पाकिस्तानवर मात करत सलग तिसरा सामना जिंकला होता. त्यामुळे सुपर 8 फेरीत त्याची सुरुवात जोरदार ठरली आहे. क्रिकेट चाहत्याचं लक्ष आता या 3 सामन्यावर असेल आणि संघाची कामगिरी सुपर 8 फेरीत किती प्रभावी ठरेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.